इंद्रा, इंद्रा खालती ये, इंद्रा खालती ये, इंद्रा खालती ये। काय झालं आबा? अजित, त्याला हे फुटेज दाखव. हो. काय हे सगळं? दादू, अरे खरंच तू राणी बरोबर खूप चुकीचं करतोयस. आत्ता माझ्या लक्षात आलं, राणीला सतत सर्दी का होतीये, तिला शिंका का येतायत. इंद्र भाऊजी, तुमच्यासारख्या माणसानं असं वागावं बायको बरोबर? सगळ्यांसमोर तो प्रेमाने राहता आणि मागही असे वागताय. मला उत्तर हवंय इंद्रा. आबा मी काय म्हणतो, जाऊ द्या ना, त्या दोघांचा प्रश्न आहे. नाही, आता हा प्रश्न दोघांचा नाही राहिला. ह्याने बिचारा राणीला रात्रभर गॅलरीत झोपायला लावलं. हे चूक नाही, हा गुन्हा आहे, हे पाप आहे. इंद्रा, अरे बघितलं ना, ती बिचारी कशी अंग आकडून झोपली होती. तुला तिच्याविषयी काहीच वाटलं नाही का रे? दादा, मलाही तुझं हे वागणं पटलेलं नाहीये. आणि राणी, तू निमूटपणे सगळं सहन करत होतीस. आमच्या समोर तू याशी प्रेमाचं, चांगलं वागण्याचं नाटक करत होता आणि आमच्या मागे वाईट वागत होता. मला सांगावं असं नाही वाटलं तुला? बोल ना राणी. तू त्याच्याकडे काय बघतेस? तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाहीये. बोल. आबा, तुम्हा सगळ्यांना जसं वाटतंय तसं काही नाहीये. इंद्रजित सर तुम्हा सगळ्यांसमोर एक आणि तुमच्या मागे एक असं नाही वागत माझ्याशी. का खोटं बोलतेस तू अजून? या व्हिडिओ मध्ये दिसलं ते सगळं खोटं आहे का? दिसतंय ना लख्ख सगळं, तरी तू याची बाजू घेतेस. मी खरं सांगते, मी तुम्हाला गॅलरीत झोपलेले दिसले, पण गॅलरीत झोपायला मला इंद्रजित सरांनी नव्हतं सांगितलं. ते आबा, काल आमच्यात एक छोटंसं भांडण झालं होतं. मीच माझी रुसून गॅलरीत बसायला गेले. बसल्या बसल्या कधी झोप लागली कळलंच नाही. हे तू खरं बोलतेस? हो आबा. ठीक आहे, आई बुवांची शपथ घेऊन सांग, तू इंद्राला अजिबात वाचवण्याचा प्रयत्न करत नाहीयेस. मी खरंच सांगते, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. रागारागात गॅलरीत गेले होते. आबा, अगदी सांगते ना, आमच्यात एक छोटंसं भांडण झालं होतं आणि तेव्हाच हे सगळं घडलं. आणि नेमकं तेव्हाच अजितने शूट केलं. सो आबा, तुम्ही उगाच असा अंदाज बांधताय की आमच्यात काही इश्यूज आहे. असं काही नाहीये आबा, ट्रस्ट मी. हो, झाला असेल तुमच्यामध्ये वाद, रुसली असेल ही, पण म्हणून तू गेलेला गॅलरीत झोपू द्यायचंस? तुला शोभतं काय हे? नाहीतर काय, हे काही बरोबर नाहीये भाऊजी. ती रुसली तर तिला मनवायचं सोडून तिला गॅलरीत झोपायला लावलं तुम्ही. कमाल आहे तुमची. अरे इंद्रा, बायको म्हणजे आयुष्यभराची सोबती नसते रे. तुमच्यात झाली असतील भांडणं, रुसली असेल ती, मग तू समजू. पास झालं, बंद करा सगळ्यांनी त्याला शहाणपणा शिकवणं.
काय फक्त तुम्हाला सगळ्यांनाच कळतंय का? माझ्या इंद्राला काही अक्कलच नाही असं वाटतंय का तुम्हाला सगळ्यांना? अरे जो बघावं तो फक्त त्यालाच दोष देतोय. आणि काय ग तू, काय ग हे, मुळात तुला रुसून गॅलरीत जायची गरजच काय होती? बघितलंस ना तुझ्यामुळे केवढा मोठा तमाशा झाला ते. आणि मला कळत नाही हिच्यामुळे तुम्ही माझ्या इंद्राला का बोलताय? काय चूक आहे त्याची? त्यालाही वाटलं असेल ना की जशी रुसून गेली गॅलरीत तशी येईल परत रूम मध्ये. जशी तिला चुकून झोप लागू शकते तशी माझ्या लेकालाही झोप लागू शकते ना. हाच तर मूर्खपणा आहे याचा. झाला यांच्यामध्ये वाद, रुसली, मग तिची समजूत काढण्याच्या ऐवजी हा झोपून राहिला. ह्याला एकदाही नाही वाटलं की आपल्या बायकोची समजूत काढावी, हिला आत घ्यावं का? माझा इंद्रा का तिच्या मागे मागे जाईल? कारण बायको आहे त्याची ती. आणि नवरा बायकोनं इतकं टोकाचं वागायचं नसतं. ह्याची बायको रात्रभर गॅलरीत झोपते, ह्याची तुला लाज वाटायला हवी. बास करा हो, खरंच बास करा. या दळभद्री पोरीपायी माझ्या लेकाला काही बोलायचं नाही. आणि चूक काय त्याच्या एकट्याची नाहीये, हिची सुद्धा तेवढीच चूक आहे. हिला अक्कल नको कसं वागायचं ते. एक तर एवढ्या मोठ्या घरात ना लायकी नसताना तिला राहायला मिळालंय हेच खूप आहे. मला ते बास. का बास? का प्रत्येक वेळेस मला शांत करता? काय चुकीचं बोलले हो मी, सांगा ना. आणि तुम्हाला एवढं का वाईट वाटतंय ती साधी गॅलरीत झोपली तर? का भिकारड्या वस्तीत राहिलेली पोर आहे ही? मी तर म्हणते अशा किड्या मुंग्यांना आपण आपल्या घराच्या गॅलरीत सुद्धा राहायला देतोय ना, हे त्यांनी यांचं भाग्य समजावं. एक शब्दही बोलू नका. नशीब समजा तुमचा जन्म चांगल्या घरात झाला, नंतर तुम्ही आमच्या घरात आलात. असतं एकेकाचं नशीब. तुम्ही महालात राहताय म्हणून झोपडी जाणाऱ्या माणसाचा अपमान करण्याचा तुम्हाला काही एक हक्क नाही. मला कोणी कुठलाही हक्क द्यायची गरजच नाहीये मुळात, कारण मी कोणालाही कमी लेखलेलं नाहीये. एकतर ही मुलगी मला माझ्या घरात नको होती, तरी पण ही माझ्या घरात ठाण मांडून बसलीये. आणि आज केवळ हिच्यामुळे अख्खं घर माझ्या इंद्राच्या विरोधात जातंय. ते काहीही झालं ना तरी मी सहन करणार नाही. आणि मी सुद्धा या भोळ्या निष्पाप मुलीवरती होणारा अन्याय, तिला होणारा त्रास खपवून घेणार नाही. मग तिला त्रास दिला जाणार. यापुढे मी तिला स्वतः त्रास देणार, अगदी पदोपदी देणार. बघू कोण अडवतंय मला ते. मला माझा संयम सोडायला लावू नका. मीच माझा संयम सोडला ना तर काय कराल? बोला ना, काय करणार आहात तुम्ही? तुम्ही आता काय होतंय तुम्हाला? उठा ना. काय होतंय तुम्हाला? डॉक्टरला बोलू ना पटकन. हा बोलवतो. आबांनी कुठल्या तरी गोष्टीचा खूप त्रास करून घेतलाय, त्यामुळे बीपी शूट झाले. घरात तणाव निर्माण होईल असं काय घडलंय का? नाही, थोडासा वाद झाला होता इतकंच. यापुढे असं होणार नाही याची काळजी घ्या. आणि आबांना थोडं जपा. आणि त्यांच्या समोर त्यांना त्रास होईल असं काही बोलू नका आणि वागवू नका. आणि आबा तुम्ही स्वतःची काळजी घ्या. चला
येतो मी. द्या अजित सोडून दे डॉक्टरांना. भाऊजी, का कुठल्याही गोष्टीचा त्रास करून घेता तुम्ही? अहो, काही विषय जिथल्या तिथं सोडून द्यायला हवेत. हो ना आबा. अहो प्लीज तुम्ही असं मनस्ताप नका करून घेऊ. आबा अहो तुमची अशी अवस्था मला नाही बघवत. भाऊजी, थोडा वेळ जाऊ द्या, मग बघा सगळं काही ठीक होईल. अहो राणी काय, इंद्रा काय, दोघंही अजून लहान आहेत. त्यांचा नवीन संसार आहे, समज यायला त्यांना अजून थोडा वेळ लागणार आहे. आणि मोठे म्हणून आपणच नको का त्यांना समजून घ्यायला? माझं चुकलं. मी एवढं ताणायला नको होतं. आबांनी आणि इंद्रजित सरांनी माझ्यासाठी, माझ्या आई बुवांसाठी काय काय केलं. आणि मी रागाच्या भरात सगळं विसरून गेले. मी असं रुसून बसायची काहीच गरज नव्हती. आबा मला माफ करा. माझ्यामुळे घरात एवढा मोठा वाद झाला आणि तुम्हाला पण लई त्रास झाला. इंद्रा, तुला तुझं काही चुकलंय असं वाटत नसेल, जसं तुझ्या आईलाही वाटत नाही, बरोबर ना? नाही आबा, चूक माझीच आहे. मी एका पॉइंटला माझ्या रागावर कंट्रोल करून तिला आत ये म्हणायला हवं होतं, पण नेलं नाहीस. तुझा इगो वाढवाला. तू राणीशी स्वेच्छेने लग्न केलेस ही गोष्ट कधीही विसरू नकोस. तू तिच्यावरती उपकार केलेस ही भावना तिच्या मनात येऊ देऊ नकोस. इगो ही संसाराला लागलेली कीड असते बाळा, ती वेळीच ठिसायची असते. माणसाने इगोपेक्षा माणसाला जवळ करावं. हो बाबा, तुमचं म्हणणं मी माझ्या वागण्यात इम्प्लिमेंट करेन. तुम्ही प्लीज पॅनिक नका हो. आबा, तुम्ही आमच्यामुळे त्रास करून घेऊ नका. आबा, यापुढे माझ्याकडून काहीच चुकणार नाही. मी शब्द देते तुम्हाला. तू शब्द द्यायची गरज नाहीये बाळा. तू या घरात नवीन आहेस. तुला हे घर समजून गेला. या घरात रोळायला आम्ही वेळ यायला हवा. तू या घरात हसत खेळत जगण्यासाठी आम्ही घरातलं वातावरण पोषक करायला हवा. आणि तू या घरात आल्यापासून जे काही ऐकतेस, जे काही भोगतेस, आता साक्षीदार आहे मी. मला तुझा त्रास नाही सहन होत, नाही बघवत. आणि भांडणाचं म्हणशील तर भांडण काय, वाद काय, प्रत्येक नात्यात होतात. पण नवरा बायकोचं नातं वेगळं असतं. त्यांच्यातला वाद जर विकोपाला गेला, लग्नात बांधलेली गाठ सैल व्हायला फारसा वेळ लागत नाही. संसार हा दोघांचा असतो. दोघांनी एकमेकांना समजून तो शांतपणे करायचा असतो. एकमेकांचा हात घट्ट धरून ठेवायचा असतो. कधी नवऱ्यानं माघार घ्यायची असते तर कधी बायकोने माघार घ्यायची असते. एक जण आग झाला तर दुसऱ्यानं पाणी व्हायचं असतं. का त्याच्या तोंडी कारल्याचा कडू रस असेल, दुसऱ्यानं साखरेचा गोडवा आणायचा असतो. संसार तुमच्या दोघांचा आहे. तो कसा निभावायचा, कसा टिकवायचा, कसा फुलवायचा तुमच्या हातात आहे. तुमचा संसार सुखी होऊ दे एवढीच इच्छा आहे. नाही, माझे आशीर्वाद सार्थकी लागू देत. तुम्ही सांगाल तसं वागू आम्ही. मी माझ्या बाजूनं हा संसार फुलवायचा पूर्ण प्रयत्न करेल. इंद्रा बाळा, तुझ्याकडनं हीच अपेक्षा आहे रे. थांब, आजपासून तू बाहेर नाही झोपायचंस. मी वरती बेडवर झोपेन, तू खाली जमिनीवर झोपायचंस. आबांची तब्येत अजून बिघडू नये म्हणून ऍडजस्टमेंट करतोय आपण. बाकी काही नाही.
सर आज ऍडजस्टमेंट म्हणून तुम्ही गॅलरीतून मला इथं झोपायला सांगताय. तुम्ही माझ्याशी कसंही वागा, मी आबांना दिलेला शब्द पाळणार आहे. हॅलो, जास्त खुश व्हायची गरज नाहीये. मी काही माझी इच्छा म्हणून करत नाहीये. हो हो माहितीये, ते आबांची इच्छा आहे म्हणून तुम्ही आज झोपायला सांगताय. असू द्या, माझं काही म्हणणं नाही. एक मिनिट, काय करते? अहो बिछाना टाकते. मी तुला जमिनीवर झोपायला सांगितलंय. तुला उशीही मिळणार नाही आणि अंतरायलाही काही मिळणार नाही. मी तुझ्याशी कुठल्या इंटेन्शनने लग्न केलंय ना ते विसरणार नाही आणि तुलाही विसरू देणार नाही. काय आलं? परत एकदा सांगतोय, जमिनीवर झोपायचंस. चांगला आता तोंडाशी घास आला होता, पण त्या राणीने पुन्हा घोळ घातला आणि इंद्राला वाचवलंय. इंद्रा जर का तिला सारखा त्रास देतोय तर ती का त्याला वाचवते? का त्याच्या चुकांवर पांघरून घालते? तेच तर ना, एवढा चांगला प्रूफ मिळाला होता आपल्याला, जेणेकरून आबांनी त्याला आजच्याच घराबाहेर काढलं असतं. आपलं नशीब कुठे एवढं चांगलं, ती राणी खरं बोलायला तयारच नाहीये. काय तर म्हणे, तर आबा आमच्यात भांडण झालं होतं म्हणून रुसून बसले होते. खुटारडी. का का ते इंद्राला सतत वाचवते? हो हो, अरे एवढा चिडू नकोस, नाही तर त्या आबांसारखा तुझाही बीपी शूट होईल. त्यापेक्षा आनंदी राहा, खुश राहा ना. का का म्हणजे आपला संशय खरा ठरलाय विक्रांत. राणी खोटं बोलती हे चांगलंच माहितीये. याचा अर्थ त्या दोघांमध्ये काहीच चांगलं नाहीये. ते दोघं जण सतत चुकतील. आपल्याला फक्त त्यांच्यावर बारीक नजर ठेवायची. एक ना एक दिवस ते असे चुकतील ना, त्यांनी ठरवूनही त्यांना त्यांची चूक लपवता येणार नाही. आणि जेव्हा असं घडेल ना, तेव्हा तो दिवस आपला असेल विक्रांत. कधी कधी येणार आहे तो दिवस? उर्मिला तुलाच घाई होती ना? हो मला घाई होती आणि आहे घाई मला विक्रांत, पण तो इंद्रा त्या राणीची बाजू का घेतोय ना, याचा शोध आपल्याला आधी घ्यावा लागणार आहे. नाही नाही नाही, राणी हे पैशासाठी करणार नाही, मला खात्री. मग राणी प्रेमाभिमात पडली की काय त्या इंद्राच्या? शक्यता नाकारता येत नाही. ती राणी लाख प्रेमात पडेल ग इंद्राच्या, पण इंद्राने तिला भाव द्यायला हवा ना. इंद्रा तिला त्रास देत राहणार एवढं नक्की आहे. मग आपण अलर्ट राहूयात. आपण आता पुरावे शोधल्याशिवाय मागे हटायचं नाही. तो इंद्रा किती खोटारडा आहे हे आबांसमोर घरच्यांसमोर एक्सपोज करणं हेच आता आपलं टार्गेट आहे. सो आपण आता सतत असं काहीतरी करत राहायचं जेणेकरून ते चुकतील आणि घरच्यांसमोर त्यांचं सत्य बाहेर पडेल आणि मग त्या दोघांच्या आयुष्याची वाट लागेल.
ऐका आता, माझा हातच पकडला की यांनी. आता त्या दिवशी शिंकले आणि यांची झोप मोडली तर चिडले माझ्यावर. आता हात सोडवायला गेले आणि परत यांची झोपमोड झाली तर परत जास्त चिडतील माझ्यावर. काय करू? जाऊ दे, नको का सोडवायला हात. एकतर लय आडगा माणूस आहे, माझ्यावरच सगळं राग काढल उगाच. त्याच्यापेक्षा ना स्वतःहून हात सोडायची वाट बघते. घुस वळाली की हात सुटल आपोआप. काय झालंय तुझं? हा